काच नाहीये मॅडम, ही मिठाई आहे तोंड गोड करण्यासाठी. असं काय करताय? त्या तुझं कौतुक करत होत्या म्हणजे त्यांच्या डोळ्यात तू भरलीस, त्यांची तुला दृष्ट लागणार. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वाचलं नाही? वाचलं, पूर्ण वाचलं. पण ही सरळ सरळ गळचेपी झाली. जिच्या आयुष्यावरच काळा डाग लागलाय तिला काय कोणाची दृष्ट लागणार आहे? शार्दूलच्या पुण्यतिथीपर्यंत या मॉलचं काम पूर्ण करावंच लागेल भोसले. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस, कारण ही शेवटची संधी आहे आणि ती तू सोडू नयेस असं मला वाटतं. नेहा, बाळा काय झालं? काही नाही. हे बघ, तू स्वतःला असं अंधाऱ्या खोलीत कोंडून घेतलंस ना तर जीव गुदमरून जाईल तुझा. तुझ्या मनात जे काही साठवून ठेवलंस ना ते मोकळेपणानं सांग. सांग काय झालं? काका काका ध्रुवची केस माझ्या हातून काढून घेतली. अगं पण का? कारण त्याला लॉकअप मध्ये मी बेदम मारलं म्हणून. पण मग तू त्याला एवढं मारलंस का? काका तुम्ही सुद्धा हेच विचारताय? माझं आयुष्य बर्बाद करणाऱ्याला सोडून देऊ मी? माझ्या आयुष्याची राख रांगोळी करणारा तो हरामखोर माझ्या समोर आला ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. त्याला बघितलं की त्यांनी माझ्यावर केलेले सगळे अत्याचार मला जसेच्या तसे आठवायला लागतात. हात शिवशिवायला लागतात माझे. कधी एकदा त्याच्या नरडीचा घोट घेते ना असं वाटायला लागतं मला. आणि मी स्वतःला नाही कंट्रोल करू शकत काका. म्हणून बेदम मारलं मी त्याला. आणि तसे स्वतःच्या वासनेच्या आगेत कित्येक मुलींचं आयुष्य जाळणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा केली आहे मी. मग माझं काय चुकलं काका? तू स्वतःवर ताबा ठेवला नाहीस हे चुकलं तुझं. नेहा बाळा, माणूस अपयशानं जेवढा बिथरत नाही ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त तो हातात सत्ता आल्यानंतर बिथरतो. काल ती ताकद त्याच्याजवळ होती म्हणून त्यानं तुझ्यावर अत्याचार केले. आज ती तुझ्याजवळ आहे
म्हणून तू त्याच्यावर दोघांनी स्वतःचा ताबा ठेवला नाही. पण काका, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा नको मिळायला? मिळायला पाहिजे ना, जरूर मिळायला पाहिजे, पण तो तुझा अधिकार नाही. नेहा, कायदा माझ्यापेक्षा तू जास्त जाणतेस. तू जे वागलीस ते कायद्याच्या बाहेरचं होतं, म्हणून त्याने ही केस तुझ्याकडून काढून घेतली. कायदा, या कायद्यालाच तर विकत घेऊन सुटतात हे असले गुन्हेगार. अरे जर तुम्हाला माहिती आहे की तो गुन्हेगार आहे, तर मग त्याला तिथल्या तिथे शिक्षा का नाही करत तुम्ही? अरे मग हा जशास तसं त्याप्रमाणे जंगलाचा न्याय झाला. अगं, जंगलाचं राज्य जर आपण आपल्यावर लागू केलं ना, तर सगळेजण स्वतःचा न्याय स्वतःच करायला लागतील. पण काका, अहो, एवढ्यासाठी मी झटले. या एका कारणासाठी मी इन्स्पेक्टर झाले, आणि आता कुठे माझ्या कष्टाचं चीज होतंय तेव्हाच. नेहा बाळा, तू तो युनिफॉर्म अंगावर चढवलास ना, तेव्हाच तुझ्या कष्टाचं चीज झालं. तुझ्या हाती सत्ता आली, पण त्या सत्तेचा तू योग्य वापर केला नाहीस, म्हणून ही वेळ तुझ्यावर आली. घोडेस्वारांना घोडा नेईल तिथं जाण्यापेक्षा त्या घोड्याचे लगाम घट्ट हाती धरून आपल्याला हवं तिथं त्या घोड्याला नेणं हे घोड्यास्वाराच्या ताकदीवर अवलंबून आहे. आपल्या हाती ताकद आली, त्याचा वापर करायचा की त्याच्या आहारी जाऊन त्याचा गैरवापर करायचा, हे तुझं तू स्वतः ठरवायचंयस. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? माझी खात्री आहे, नेहमीप्रमाणे ह्याही वेळेस तू या सगळ्यातून निभावून जाशील. गुड. इथेस तू? हो, इतक्यातच आले. काय करत होतीस? काय नाही, सहजच. आता इथे आलीच तर मग थोडा वेळ थांब ना. साफसफाई करत होते मी. त्याच्याने काय होतंय? मला काहीच फरक पडत नाही. पण मला पडतो. पण थोडा वेळ थांब ना. आधी हे बघ, मी फ्रेश होऊन होते आणि मग काय? हिश्शा. अगं, तुझ्यावर जी काही संकट आली, त्यातून तू स्वतः मार्ग काढलास, आपल्या पायावर उभी राहिलीस. खरंच खूप छान वाटलं. नेहा, पण अंतर ग कुठे असेल? काय कर? सावरीताई, काका पण हेच विचारत होते. खूप खूप खचले. खचणार नाही तर काय? तुला माहिती आहे ना बाबांचा किती जीव आहे. अंतर. नेहा, कधी
अवेळीच घरातला फोन वगैरे वाजायला लागला ना, भीतीने काटा येतो ग अंगावर. असं वाटतं की जे जे ऐकायचं नाहीये ते ऐकायला लागू. नाही, अजिबात नाही. आपली अंतरा खूप छान असेल. ती जिथे कुठे पण असेल ना, खूप खूप सुखरूप असेल ती. सावरीताई, मी आणेन ग तिला परत. माझ्या इन्स्पेक्टर असण्याचा काहीतरी तर फायदा झाला पाहिजे की नाही. अख्खं मुंबई पालथं घालेन मी आणि तिला शोधून आणेन. तुझ्या समोर उभी करेन आणून. पण तू ना तिला खडसावून विचार, का गेलीस तू सोडून अशी. आणि असं न विचारता न सांगता सरळ सरळ निघून गेलीस. आम्ही किती तडफडत होतो तुझ्यासाठी. सावरीताई, तू तू विचारशील ना तिला. रडू नकोस. मला रडू नको म्हणतेस आणि स्वतः रडतेस. त्या बाळाला काय वाटेल. एवढी मोठी आई माझी आणि मुळू मुळू रडतीये. ते रडेल ना तुझ्या बरोबर. आणि मावशी रडतीये, ते का बरं वाटणार आहे का माझ्या बाळाला. आता मावशी पण नाही रडणार आहे, कारण ती आता दुसऱ्या मावशीला पण आणणार आहे, अंतरा मावशीला, लवकरच. आधी किती रिकामा रिकामा वाटतंय ना रे घर. वहिनी पण माहेरी गेलीये, दादाही नागपूरला गेलेत. आणि माई पण झोपली आहे. आधी हर्षदा, तुला आठवते लग्नाच्या आधी आपण तासन तास गप्पा मारत बसायचो, आणि आता लग्नानंतर 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. तेव्हा लांब बसूनही आपण एकमेकांच्या खूप जवळ होतो. आता आता इतके जवळ असूनही इतके का दुरावलो रे. मला असं वाटतं प्रत्येक लव्ह मॅरेज करणाऱ्यांच्या आयुष्यात असंच घडत असेल. कदाचित. आधी तुला आठवतं ते सगळं, आपली पहिली भेट, मग प्रपोज करणं आणि मग लपून छपून भेटणं. आठवतं? सगळं आठवतंय. आणि तुला? मला आठवते म्हणूनच बोलते ना मी.
नाही, एवढंच आठवतंय की अजून आधी आधी हर्षदा माई आधी माई माई काय झालं माई? माई काय झालं? अरे काय काय कळत नाही रे. अचानक पोटात कळायला लागते. माई काळजी करू नको, मी आहे ना, काळजी करू नकोस. मी डॉक्टरांना फोन करते. जा लवकर जा लवकर जा. माई काय होतंय? तू तू काळजी नको करूस. आधी आधी खूप खूप दुखत रे. ऐक माई मी आहे ना. हर्ष कुठे आहे? मी 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 बोलवतो त्याला. ऐक शी, फोन लागत नाही. हॅलो. हॅलो वहिनी, मी आदित्य बोलतोय. हां. माईची तब्येत खूप बिघडली आहे ग. मला काही सुचत नाहीये. काय काय झालं त्याला? अगं तिचं पोट खूप दुखतं, कळवळतीये ती. मला खरंच काही सुचत नाहीये ग. आधी तू आधी शांत हो, प्लीज शांत हो. हे बघ, मी आता येते तिथे. तू काळजी करू नकोस. हां. हो लवकर ये. डॉक्टर येत आहेत. तू तू कोणाला फोन लावलास? बहिणीला फोन लावला. ही वेडा आहेस का तू? हॅलो. हा वहिनी. हॅलो हर्षदा. अगं खूप बिघडली का माईंची तब्येत? काय झालंय? हो बिघडली पण तू काळजी करू नकोस. मी डॉक्टरांना बोलवलंय, होईल सगळं नीट. मी आत्ता निघते. मी येते आत्ता तिकडे. अगं वहिनी खरंच काही काळजी करण्यासारखं नाहीये. जर काही सिरियस असेल ना तर मी स्वतः तुला फोन करीन. हा तू दगदग करू नकोस. नाही हर्षदा, हे बघ, आत्ता जोपर्यंत मी त्यांना स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. मी खरंच निघते. अगं पण इतक्या रात्रीची कशी येशील तू? हे बघ तू उद्या सकाळी निघ. हा नाहीतर मी एक काम करते. मी गाडी पाठवते तुला. नाही नको, तू कोणाला नको पाठवूस. हे बघ, नेहा आहे, तिच्याबरोबर येईन मी. हां, पण तोपर्यंत काळजी घे माईंची. हां. हो वहिनी तू काही काळजी करू नकोस. मी ठेवते आता. हां. ठीक आहे, मी ठेवू? अच्छा. आधी बहिणीला लगेच फोन करण्याची काय गरज होती? अगं मला खूप भीती वाटत होती म्हणून मी केला फोन. घाबरण्यासारखं काही नाहीये. तुला तिची परिस्थिती माहिती आहे ना. आता या अशा परिस्थितीत दगदग करत तिथे थोडी अक्कल चालू ना आधी. मी काय करू, मला काही सुचलंच नाही. ठीक आहे, जाऊ दे आता. बरं एक काम कर, ते डॉक्टर येतील, तू बाहेर थांब, मी थांबते माईंजवळ. हो ठीक आहे. माई मी आणतो. तू जा. तू बस. माई माई काही खूप दुखतंय का? तुम्ही औषध घेतलं होतं तुमचं? थांबा मी पाणी देते तुम्हाला. माई येतील, डॉक्टर येतील. हा काळजी करू नका, थांबा. कोणाचा फोन होता? आधीचा. माईंची तब्येत बिघडली अचानक. काय झालं त्यांना? त्यांना काहीच कळत नाहीये. मला वाटतं मी निघते आता लगेचच. अगं पण आत्ता? हो बाबा. अहो हे सुद्धा नागपूरला गेलेत. घरी फक्त आदित्य आणि हर्षदा आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे ना, अशा वेळेला आधीला काहीही सुचत नाही. हर्षदालाही घरी येऊन जेमतेम 1 महिना झालाय. ते दोघं तरी काय करतील ना. मी निघते. नाही ठीक आहे, तू जा, पण आता एवढ्या रात्री जाण्यात काहीच अर्थ नाहीये. उद्या सकाळी सकाळी निघू, म्हणजे तासात 1.5 तासात पोचू आपण तिथं. आपण? हो मग या अवस्थेत तू एकटी जाणार आहेस? मी नाही जाऊ देणार. मी येईन तुझ्यासोबत. नाही पण तसं नको. नेहा येईल ना बरोबर? अगं पण मी. बाबा तुम्ही नका दगदग करून घेऊ. नेहा येईल माझ्या बरोबर. काही काळजी करू नका प्लीज. ठीक आहे, पण तिला तसं सांगून ठेव पहिल्यांदा. हो सांगते.